बहीण योजना 13वा हप्ता आज सणानिमित्त होणार वाटप। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, नागपंचमी स्पेशल हप्ता वाटप। नमस्कार, आज तारीख आहे 29 जुलै। आज आहे नागपंचमीचा सण। सर्वांना खूप खूप शुभेच्छा। नागपंचमी सणाचे गिफ्ट आता तयार आहे। आज वाटप, वार आहे मंगळवार, तारीख आहे 29 जुलै। नागपंचमी सणाचा सोनेरी दिवस आज उजाडला आहे। सणानिमित्त होणार पैसे वाटप, सर्व बँकांमध्ये होणार पैसे जमा। बँक ऑफ महाराष्ट्र, पोस्ट बँकेचं अकाउंट असू द्या, HDFC बँक असू द्या, SBI असेल, IDBI बँक असेल, कोणत्याही बँकेमध्ये तुमचं अकाउंट असू द्या, सर्व बँकांमध्ये आता होणार जुलै महिन्याचा हप्ता वाटप, ऑगस्ट महिन्याचा हप्ता वाटप। आणि हे ऑथेंटिक अपडेट आपण देत आहोत मराठी अनिकेत या यूट्यूब चॅनलवरती। सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे। आता होणार फक्त आणि फक्त पैसे वाटप। चला तर आता आपण सविस्तर अपडेट पाहूया। सणानिमित्त कोणकोणते अजून गिफ्ट महिलांना मिळणार आहेत, बहिणींना मिळणार आहेत, संपूर्ण माहिती आता आपण पाहणार आहोत। तर बघा, लाडकी बहीण योजना आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट। आणि नमस्कार, आजची सर्वात मोठी जबरदस्त अपडेट आलेली आहे। आजचा सोनेरी दिवस उजाडला आहे। आज आहे नागपंचमीचा सण। आजचा शुभमुहूर्ताचा दिवस आहे। आज या शुभमुहूर्ताच्या दिवसावरती स्पेशल गिफ्ट वाटप असणार आहे। नमस्कार, आजची अपडेट, आज शुभमुहूर्त नागपंचमी सण। तर नागपंचमी हा जो सण आहे हा महाराष्ट्र राज्यातील लोकप्रिय सण आहे। आज नागपंचमी सणानिमित्त सर्व चॅनलवरील व्ह्यूवर्स, सर्व सबस्क्रायबर्स, तसेच सर्व लाडक्या बहिणी, सर्व माता, सर्वांना, सर्व ताईंना, सर्व माता बहिणींना नागपंचमी सणाच्या खूप खूप शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा। सर्व महिलांचा आजचा सण आनंदामध्ये साजरा होणार आहे, गोड होणार आहे। ठीक आहे, सर्व महिलांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा। आपल्या चॅनलतर्फे सुद्धा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर बघा, लाडकी बहीण योजना आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। आता वाटप होणार आहे जुलै महिन्याचा हप्ता। सर्व महिलांची, सर्व बहिणींची आता प्रतीक्षा संपणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आता होणार जुलै महिन्याचा हप्ता वाटप, सर्वांची प्रतीक्षा संपणार। त्यानंतर आता पुन्हा एकदा पैसे मिळणार आहेत। नुकतेच जून महिन्याचे पैसे मिळाले होते। त्यानंतर आता वाटप होणार जुलै महिन्याचा हप्ता, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब। तर बघा, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे। त्यानंतर आता लगेच नियोजन प्रक्रिया पार पडत आहे आणि सर्व बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे। जुलै महिन्याचा हप्ता खात्यात पडणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब। लाडकी बहीण योजना सर्वात मोठी गुड न्यूज। आता तुम्हाला जुलै महिन्याच्या हप्त्यासोबतच ऑगस्ट महिन्याचा सुद्धा हप्ता होणार आहे जमा। नागपंचमी सण आज आहे, या सणाच्या सर्वांना शुभेच्छा। रक्षाबंधन सणाचं सुद्धा आता जवळ आलेला आहे। रक्षाबंधन सणानिमित्त सुद्धा सर्व बहिणींना आता गिफ्ट्स मिळणार आहेत। तर गुड न्यूज अशी आलेली आहे, आनंदाची बातमी अशी आहे की जुलै महिन्यासोबत ऑगस्टचा सुद्धा हप्ता रक्षाबंधन सणाच्या शुभ मुहूर्तावरती वाटप होणार आहे। आज आहे नागपंचमीचा सण। सर्वांना या सणानिमित्त खूप खूप शुभेच्छा। नागपंचमीच्या सणावरती सुद्धा आज पैसे वाटपाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे। तसेच लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। बहिणींना मिळणार रक्षाबंधन सणाचं गिफ्ट, महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, बहिणींना मिळणार रक्षाबंधन सणाचं गिफ्ट, महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब। महिलांसाठी खुशखबर, महिलांसाठी आनंदाची बातमी, लाडक्या बहिणींना मिळणार रक्षाबंधन सणाचं गिफ्ट, महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब। बहिणींसाठी खुशखबर, आनंदाची बातमी। तर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये ही आनंदाची बातमी आहे, परंतु आता दुःखद बातमी सुद्धा समोर आलेली आहे। तर आता लाडकी बहीण योजनेमध्ये 26.34 लाख बहिणींना जून महिन्याचा हप्ता देण्यात आलेला नाही, त्यांना अपात्र करण्यात आलेला आहे। परंतु तात्पुरत्या स्वरूपात त्यांचा लाभ स्थगित करण्यात आलेला आहे, कायमस्वरूपी नाही, हे तुम्ही या ठिकाणी समजून घ्या। याबाबत स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी माहिती दिलेली आहे। बघा, 26.34 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आलेला आहे, त्यांचा लाभ स्थगित करण्यात आलेला आहे। त्यापैकी आता काही लाभार्थ्यांचा लाभ पुन्हा एकदा सुरू करण्यात येणार आहे। आता कसा सुरू करण्यात येणार त्याविषयी आपण अपडेट पाहणार आहोत। तर बघा, 2.5 कोटी बहिणींना जून महिन्याचे पैसे मिळाले आहेत। जवळपास 26.34 लाख महिलांना तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलेला आहे। तसेच या व्यतिरिक्त जून महिन्याचा जो हप्ता आहे तो जवळपास 2.5 कोटी पात्र लाडक्या बहिणींना मिळालेला आहे। त्यांच्या बँक खात्यामध्ये सक्सेसफुली वितरित करण्यात आलेला आहे व भरपूर महिलांना पैसे सुद्धा मिळाले आहेत। तात्पुरत्या स्वरूपात
या ठिकाणी पॉईंट लक्षामध्ये घ्या, तुमचा लाभ कायमस्वरूपी बंद केलेला नाही आहे. तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या 24.34 लाख लाभार्थ्यांच्या माहितीची संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ शासनातर्फे पुन्हा एकदा सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. तुम्हाला जून महिन्याचा हप्ता मिळाला आहे. आता वाटप होणार आहे जुलै महिन्याचा आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता वाटप होणार आहे. नागपंचमी सण आणि रक्षाबंधन सणाच्या शुभ मुहूर्तावरती ही ऑथेंटिक अपडेट आपण देत आहोत मराठी अनिकेत या यूट्यूब चॅनलवरती. त्यामुळे जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर या ठिकाणी तुम्ही ही ऑफिशियल पोस्ट पाहू शकता, ही ट्विट या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी केलेलं आहे. त्यांनी स्वतः याबद्दल माहिती दिलेली आहे. हे पोस्ट तुम्ही सर्वांनी व्हिडिओ पॉज करून नक्की वाचा. तर या ठिकाणी बघा, संपूर्ण या पोस्टमध्ये माहिती आहे तर कोणत्या महिलांना अपात्र करण्यात आलेलं आहे. आता बघा, या ठिकाणी एक महत्त्वाचा पॉईंट आहे, त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेला आहे शहानिशा करून. आता शहानिशा केली जाणार आहे किती? 26.34 लाख बहिणींच्या अर्जाची. आता यामधील काही महिला अपात्र ठरतील, काही महिला पात्र ठरतील. म्हणजे ज्या शहानिशामध्ये पास होतील, ज्या महिला पास होतील शहानिशामध्ये, त्या महिलांना पुन्हा एकदा पैसे मिळणार. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जून जुलैचे पैसे सुद्धा येणार आहेत. ज्या महिला अपात्र होतील त्यांना या योजनेमधून बाद केलं जाईल व त्यांना योजनेमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे. तसेच काही असं सुद्धा प्रकार घडलेला आहे. काही ठिकाणी बघा, पुरुषांनी सुद्धा अर्ज केलेला आहे. या ठिकाणी तुम्ही वाचू शकता, निदर्शनास आलं आहे की जवळपास 14,000 पुरुषांनी या योजनेमध्ये अर्ज केलेला आहे. त्यांना तर सरळ त्यांच्यावरती आता शासन निर्णय होईल आणि त्यानंतर त्यांच्यावरती कारवाई वगैरे होऊ शकते. हे पूर्णपणे शासनाच्या निर्णयावरती डिपेंड असणार आहे. परंतु त्यांना या योजनेमधून बाद करण्यात येणार आहे. 100% त्या पुरुषांना या योजनेच्या लाभापासून बाद करण्यात येणार आहे. तसेच आता लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आहे. सर्व बहिणींना, सर्व लाडक्या ताईंना आता मिळणार आहे रक्षाबंधन सणाचं गिफ्ट. बघा, रक्षाबंधन सणानिमित्त थेट आता महिलांच्या बँक अकाउंटवरती 3,000 रुपये जमा होणार आहे. सर्व बँकांमध्ये हे पैसे वाटप होणार आहे. लाडकी बहीण योजना आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट आणि सर्वात मोठी बातमी आलेली आहे. तर अपडेट अशी आहे की जुलै महिन्याचा हप्ता आता वाटप होतोय. नागपंचमी स्पेशल पैसे आता वाटप होत आहेत. सणानिमित्त बघा, हे गिफ्ट वाटप होणार आहे नागपंचमी रक्षाबंधन सणानिमित्त. मग कोणत्याही बँकेचं तुमचं अकाउंट असू द्या, बँक ऑफ बरोडा असेल, पोस्ट बँक असेल, HDFC बँक असेल, SBI बँक असेल, पंजाब नॅशनल बँक असेल, कोटक महिंद्रा बँक असेल, बँक ऑफ बरोडा असेल, कोणत्याही बँकेचं तुम्ही अकाउंट दिलेलं असतं, 100% सर्व बँकांमध्ये आता जुलै ऑगस्ट महिन्याचा हप्ता वाटप होणार आहे. जुलै ऑगस्ट महिन्याचे पैसे जमा होणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडक्या बहिणींना दिलेले आहे जुलै हप्त्यासंदर्भात महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादांनी घोषणा केलेली आहे. त्यांनी माहिती दिलेली आहे व गुड न्यूज दिलेली आहे. लाडक्या बहिणींचा जुलै महिन्याचा हप्ता निधी वितरण आता सुरू होतोय. लवकरच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे पडतील अशी माहिती उपमुख्यमंत्री अजितदादांनी दिलेली आहे. ते काय म्हणाले आहेत आता त्या संदर्भात माहिती सांगतो. तर त्यांनी लाडक्या बहिणींना स्पेशल अशी गुड न्यूज दिलेली आहे. आता स्पेशल अशी गुड न्यूज अशी आहे की या महिन्याचे पण पैसे आम्ही रिलीज केले आहेत. बघा, त्यांनी सांगितलेलं आहे आम्ही पैसे रिलीज केले आहेत. म्हणजे त्यांनी महिला व बालविकास विभागाकडे पैसे पाठवले आहेत. पैसे चेक दिलेला आहे. त्यामुळे आता होणार लगेच पैसे वाटप. त्यांनी पैसे रिलीज केलेले आहे असं ते स्वतः म्हणाले आहेत. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब त्यांनीच ही अपडेट दिलेली आहे. तसेच त्यांनी अजून काय म्हटलेलं आहे, त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही पैसे रिलीज केलेले आहेत. आता सर्व पात्र बहिणींच्या बँक खात्यामध्ये ते पैसे जमा होतील. ते त्यांच्या अकाउंटला 100% जातील. 100% पैसे जमा होतील. फक्त ज्या बहिणी या योजनेमध्ये पात्र असतील, अटी शर्ती निकष सर्व गोष्टी ओके असतील, आधार कार्ड बँकेसोबत लिंक असेल, बँकेची KYC पूर्ण असेल, सर्व गोष्टी डॉक्युमेंट ओके असतील, अशा बहिणींच्या अकाउंटला 100% पैसे जातील असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि विशेष म्हणजे दर महिना हे वेतन तुम्हाला मिळत राहणार आहे. हे वेतन असणार आहे, दर महिन्याला तुम्हाला पैसे येणार आहेत 1,500 रुपये प्रमाणे. आणि ही ओरिजिनल अपडेट आपण दिलेली आहे मराठी अनिकेत या यूट्यूब चॅनलवरती. त्यामुळे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
ठीक आहे. आता बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात आता धक्कादायक थोडीशी अपडेट आलेली आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये आता 7 नियम आलेले आहेत. 7 नवीन नियम असणार आहेत. तर ते 7 नियम कोणते आहेत? पहिला नियम कोणता असणार? दुसरा कोणता? तिसरा कोणता? चौथा, पाचवा, 6वा, 7वा नक्की कोणकोणते हे 7 नियम आहेत टोटल? त्या संदर्भात आता आपण अपडेट पाहणार आहोत. त्या संदर्भात आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर जो आता पहिला नियम आहे, या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. आता त्या कोणत्या बहिणी आहेत किंवा महिला आहेत ज्यांना लाभ मिळणार नाही? तर बघा, ज्या महिलांचं वय हे 21 वर्षाखालील आणि 65 वर्षावरील असेल अशा महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही. ही गोष्ट या ठिकाणी सर्व बहिणींनी लक्षामध्ये घ्या. ही वयाची अट असणार आहे. 21 वर्षापेक्षा कमी चालणार नाही आणि 65 पेक्षा जास्त चालणार नाही. त्यानंतर जी महिला महाराष्ट्र राज्यातील नाही, राज्याच्या बाहेरची महिला आहे, म्हणजे समजा गुजरात असेल, कर्नाटक, पंजाब, कुठल्याही बाहेरच्या राज्याची महिला असू द्या, त्या महिलेला सुद्धा लाभ मिळणार नाही. महाराष्ट्र राज्याच्या बाहेर राहणाऱ्या महिलांना या योजनेत समाविष्ट करता येणार नाही. या महिलांना लाभ मिळणार नाही. तसेच ज्या महिला रिच फॅमिलीमधील आहेत, श्रीमंत घरातील आहेत, म्हणजे उच्च उत्पन्न गटातील जी महिला आहे, अशा महिलेला सुद्धा लाभ दिला जाणार नाही. अशा महिलेचा सुद्धा लाभ आता थांबवण्यात येणार आहे, स्टॉप करण्यात येणार आहे. ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे किंवा कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, अशा महिलांना सुद्धा लाभ मिळणार नाही. हा आहे तिसरा नियम. त्यानंतर चौथा जो नियम आहे, हा नियम सर्वांना लागू आहे आणि या नियमामुळे भरपूर महिलांना योजनेमधून बाद करण्यात आलेला आहे. हा नियम आहे सरकारी कर्मचाऱ्याचे कुटुंब. ज्या कुटुंबातील सदस्य केंद्र, राज्य शासन, मंडळे, महामंडळे, स्थानिक संस्था इत्यादीमध्ये कायम नोकरीत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत, अशांना सुद्धा लाभ मिळणार नाही. त्यांना सुद्धा थेट बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे. लाभ योजनेमधून बाद करण्यात येणार आहे. लाभ थांबवण्यात येणार आहे. हे सर्वांनी लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. त्यानंतर बघा, इतर सरकारी योजनांचे लाभार्थी. ज्या महिलांनी आधी संजय गांधी निराधार योजना किंवा तत्सम योजनाचा अशा लाभ घेतलेला आहे, अशा महिलांना सुद्धा लाभ मिळणार नाही. म्हणजे एकाच कोणत्या तरी सरकारी शासकीय योजनेचा तुम्हाला लाभ घेता येईल. त्यानंतर पुढे ज्या महिलांना लाभ दिला जाणार नाही त्या महिला आहेत बघा, आजी माजी आमदार, खासदार अथवा सरकारी संस्थातील अध्यक्ष, संचालक यांचे कुटुंब असेल तर त्यांना सुद्धा अपात्र ठरवण्यात येणार आहे. त्यांचा सुद्धा लाभ थांबवण्यात येणार आहे. त्यांना सुद्धा पैसे मिळणार नाहीत. ही गोष्ट त्यांनी लक्षामध्ये घ्यायची आहे. त्यानंतर पुढचा नियम आहे वाहन संदर्भात. तर बघा, 4 चाकी वाहन असेल तर चालणार नाही, मग ट्रॅक्टर असेल तर चालेल फक्त. बाकी इतर कोणतेही जसं की कार, SUV असणाऱ्या कुटुंबातील महिलांना सुद्धा लाभ मिळणार नाही. हे नियम आहेत. हे नवीन नियम ॲड झालेले आहेत. आता बघा, ज्या महिला या 7 नियमात बसतील तर त्याच लाडक्या बहिणींना फक्त दर महिन्याला 1500 रुपये मिळतील आणि 5 वर्षामध्ये ज्यावेळेस पैसे वाढवले जातील त्यावेळेस त्या बहिणींनाच 2100 रुपये मिळणार आहेत. ज्या महिला या 7 नियम फॉलो करतील, 7 नियमाच्या अटी शर्तीमध्ये बसतील, अशाच महिलांना लाभ मिळणार आहे. आता बघा, या सर्व नियमामध्ये बऱ्याचशा महिला बसत नसतात, त्यामुळे त्यांना बाद करण्यात येत आहे. जून महिन्याचा हप्त्या संदर्भात सुद्धा असंच झालेलं आहे. जवळपास 26,34 लाख बहिणींना जून महिन्याचा 26.34 लाख बहिणींना जून महिन्याचा हप्ता मिळाला नाही. त्यामुळे महिलांमध्ये वर्गामध्ये नाराजकीचं वातावरण आहे. परंतु तुम्ही काळजी करू नका, तुमची पुन्हा एकदा शहानिशा केली जाणार आहे, चौकशी केली जाणार आहे आणि जर तुम्ही त्या लाभामध्ये शहानिशेमध्ये पास झाला, पात्र ठरला तर तुम्हाला पैसे देणार आहेत, अशी घोषणा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केलेलं आहे. त्यामुळे शहानिशा करूनच तुमचा लाभ बंद किंवा चालू करण्यात येणार आहे. त्यामुळे जे पात्र ठरतील, ज्या शहानिशेमध्ये पास होतील त्यांना 100% लाभ मिळत राहणार आहे. मग जूनचा हप्ता तुम्हाला पाठीमागचा मिळाला नसेल तर जून महिन्याचा हप्ता जुलैच्या हप्त्यासोबत येणार आहे. बघा, तसेच 2,25,00,000 बहिणी अशा आहेत ज्यांना जून महिन्याचा हप्ता मिळाला आहे. या महिलांच्या बँक खात्यामध्ये सक्सेसफुली 100% पैसे जमा झालेले आहेत. या महिलांना पैसे मिळण्यामध्ये कोणतीही अडचण आलेली नाही. 2,25,00,000 बहिणींना जून महिन्याचा हप्ता मिळाला आहे. 26 लाख महिलांना अपात्र करण्यात आलं होतं, परंतु यातील काही महिलांचा आता पुन्हा लाभ सुरू करण्यात येणार आहे. संपूर्ण शहानिशा चौकशी करूनच यांना लाभ देण्यात येईल, अशी माहिती आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. म्हणजे काही बहिणींना पुन्हा एकदा लाभ सुरू होणार आहे. जर त्या शहानिशेमध्ये पास झाल्या, पात्र ठरल्या योजनेसाठी, अशाच महिलांना फक्त लाभ मिळणार आहे. तसेच लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आलेली आहे. लाडक्या बहिणींना गुड न्यूज, अखेर लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची नवीन तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. ती तारीख कोणती आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वांनी
हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। सर्व पात्र बहिणींना, सर्व पात्र महिलांना नागपंचमी प्लस रक्षाबंधन सणाचं गिफ्ट आता मिळणार आहे। आता होणार आहेत फक्त आणि फक्त पैसे वाटप। नागपंचमी सणाचं गिफ्ट आज वाटप होणार आणि रक्षाबंधन सणाच्या 4-5 दिवस आधीच रक्षाबंधन सणाच्या शुभ मुहूर्तावरती हे पैसे वाटप होणार आहे। लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। सर्व बहिणींचा, सर्व लाडक्या ताईंचा प्रत्येक सण हा आनंदामध्ये साजरा होणार आहे, गोड होणार आहे। सर्व बहिणींना आनंदाची अपडेट। प्रत्येक सण महिलांचा गोड होणार। मात्र सणासुदीच्या काळात महिलांना हप्ता दिला जात असल्याची पूर्वानुभववरून परंपरा आहे। म्हणजे बघा, पाठीमागच्या वर्षी सुद्धा रक्षाबंधन सण गोड करण्यात आला होता। रक्षाबंधन सणानिमित्त पैसे बहिणींच्या खात्यामध्ये टाकण्यात आले होते। त्याचप्रकारे यावर्षी सुद्धा रक्षाबंधन सणानिमित्त सर्व पात्र महिलांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे वाटप होणार आहे। इन शॉर्ट सांगायचं म्हणजे सर्व महिलांना रक्षाबंधन सणाचं गिफ्ट महायुती सरकार देणार आहे। रक्षाबंधन सणाच्या शुभ मुहूर्तावरती भावांकडून ही ओवाळणी असणार आहे। स्पेशल असं गिफ्ट सर्व पात्र बहिणींच्या बँक खात्यामध्ये दिले जाणार आहे। तसेच लाडकी बहीण योजनेसंदर्भात भरपूर असे महिला वारंवार प्रश्न विचारत असतात। त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये आपण सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्हाला देणार आहे। भरपूर बहिणी खूप सारे प्रश्न विचारत असतात कमेंट सेक्शनमध्ये, त्यामुळे त्या सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्हाला याच व्हिडिओमध्ये एका सिंगल व्हिडिओमध्ये भेटणार आहेत। आणि त्यामुळे आपला जो चॅनल आहे हा लाडकी बहीण योजनेसंदर्भातील एकदम संपूर्ण प्रकारची A to Z माहिती देणारा महाराष्ट्र राज्यातील नंबर 1 यूट्यूब चॅनल आहे। त्यामुळे तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करून, चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप सगळीकडे शेअर करायला विसरू नका, ठीक आहे। तर जेणेकरून तुमचे सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्हाला एकाच चॅनलवरती एकाच व्हिडिओमधून मिळतील। तर बघा, पहिला जो प्रश्न आहे हा लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे। तर सर्व प्रश्नांचे कॉमन प्रश्न आपण आज घेणार आहोत। तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्हाला आम्ही देणार आहोत। तर बघा, लाडक्या बहिणींचा पहिला प्रश्न आहे, लाडकी बहीण योजना कुठे लागू आहे? तर बघा, ही योजना आता सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये सरकारने लागू केली आहे। केवळ ज्या महिला महाराष्ट्र राज्यातील रहिवासी आहेत अशाच फक्त बहिणींना हा लाभ दिला जाणार आहे। त्यानंतर दुसरा जो कॉमन प्रश्न आहे की दादा, माझ्या कुटुंबात सरकारी कर्मचारी आहे, तर मी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र होईन का? मला या योजनेमधून पैसे घेता येतील का? मी योजनेसाठी पात्र ठरीन का? तर बघा, जर तुमच्या कुटुंबातील सदस्य कायम सरकारी सेवेत किंवा निवृत्तीनंतर पेन्शनधारक असतील तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरता, तुम्हाला लाभ मिळणार नाही, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। कारण की GR मध्ये स्पष्टपणे याबाबत उल्लेख आहे। तसेच भरपूर बहिणींचा प्रश्न होता की दादा, मला संजय गांधी निराधार योजनेचा मला लाभ मिळतो, मी घेतले आहे, तरी अर्ज करू शकते का? म्हणजे लाडकी बहीण योजनेचा पण लाभ मिळवू शकते आणि संजय गांधी निराधार योजनेचा सुद्धा लाभ मिळवू शकते का? तर या प्रश्नाचं सरळ उत्तर आहे नाही। या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नाही। तुम्हाला कोणत्या तरी एकाच शासकीय योजनेचा लाभ मिळेल। एकतर संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घ्या किंवा लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्या, हे तुमच्यावरती डिपेंड आहे, तुम्हाला कोणत्या एका योजनेचा लाभ मिळवायचा आहे, ठीक आहे। त्यानंतर चौथा प्रश्न आहे वयासंदर्भात। तर बघा, भरपूर मुलींनी हा प्रश्न विचारला आहे की दादा, आम्हाला लाडकी बहीण योजनेमधून पैसे मिळवता येतील का? अर्ज करता येईल का? नवीन फॉर्म कधी सुटणार? सर्व माहिती सांगणार आहे। तर बघा, असा प्रश्न आहे, माझे वय 20 आहे, मी या योजनेसाठी पात्र आहे का? तर या प्रश्नाचं उत्तर आहे नाही। कमीत कमी तुमचं वय, किमान वय हे 21 असणे आवश्यक आहे। मिनिमम 21 असायला पाहिजे, तरच तुम्ही अर्ज भरू शकता। 21पेक्षा कमी असेल तर तुमचा अर्ज रिजेक्ट करण्यात येईल, तुम्हाला पैसे मिळणार नाहीत, तुमचा अर्ज बाद करण्यात येईल, हे लक्षामध्ये घ्या। आत्ता सध्या अर्ज करण्याची प्रक्रिया बंद आहे। तसेच भरपूर महिलांनी हा प्रश्न विचारला, घरामध्ये आमच्या ट्रॅक्टर आहे, आमचं शेतकरी कुटुंब आहे, या लाभावरती किंवा आमचा फॉर्म बाद होईल का? आमचा लाभ थांबवला जाईल का? याचा काय परिणाम होईल का? तर बघा, ट्रॅक्टर असल्यास चालू शकते, ट्रॅक्टर आहे तुमच्या घरी, काही प्रॉब्लेम नाही आहे या योजनेमध्ये, कारण की GR मध्ये त्याबाबत स्पष्ट उल्लेख आहे। परंतु समजा तुमच्याकडे मोठी 4 व्हीलर आहे, फॉर्च्युनर आहे, स्कॉर्पिओ आहे किंवा कोणतीही इर्टिगा असेल, क्रेटा असेल किंवा कोणतीही जर तुमच्याकडे मोठी 4 व्हीलर वगैरे असेल तर तुमचा लाभ थांबवण्यात येईल। SUV किंवा इतर 4 चाकी वाहन तुमच्याकडे असेल तर तुमचा लाभ नाकारला जाईल। ट्रॅक्टर असेल काही हरकत नाही, तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही, ठीक आहे। त्यानंतर बघा, अजून असे काही कॉमन प्रश्न आहेत जे प्रश्न वारंवार बऱ्याचशा महिला विचारत आहेत कमेंटमध्ये। त्यामुळे प्रत्येक कमेंटला रिप्लाय करणं आम्हाला सुद्धा पॉसिबल नसतं। त्यामुळे आपण बरेचसे असे प्रश्न या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्यानंतर पुढचा प्रश्न विचारला जातो, या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? तर बघा, अर्ज संबंधित शासकीय पोर्टलवर उपलब्ध असतो, तिथे आपली माहिती आणि कागदपत्रे भरून तुम्ही सबमिट करावी। ते बघा, ऑनलाईन वेबसाईट आहे योजनेची,
तुम्हाला सर्वांना माहीत आहे ladkibahin.maharashtra.in. ठीक आहे. तसेच नारी शक्ती दूत ॲपवरून तुम्हाला फॉर्म भरता येतो, परंतु सध्या न्यू फॉर्म भरण्याची प्रक्रिया बंद आहे. आता याबाबत नवीन फॉर्म कधी भरायला संधी मिळेल? ज्या मुलींचं नुकतं 21 वय पूर्ण झालेलं आहे त्यांना सुद्धा लाभ मिळवायचा आहे. तर बघा, न्यू फॉर्म जो आहे त्या संदर्भात जोपर्यंत शासन निर्णय होत नाही, महायुती सरकार निर्णय घेत नाही नवीन महिलांना संधी देण्याची, तोपर्यंत तुम्हाला लाभ मिळणार नाही किंवा या योजनेसाठी तुम्हाला नवीन अर्ज करण्यास संधी मिळणार नाही. ठीक आहे. त्यानंतर बऱ्याचशा बहिणींनी हा प्रश्न विचारला होता की दादा, माझं वय 66 आहे, मी योजनेसाठी पात्र आहे का? तर या प्रश्नात सरळ उत्तर आहे नाही. योजनेचं जे अट आहे ते आहे 21 वय ते 65 वयोगटातील महिलांनाच या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात येते. मग 21पेक्षा कमी सुद्धा नाही चालणार आणि 65पेक्षा जास्त सुद्धा नाही चालणार. ठीक आहे, हे समजून घ्या. त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तो आहे, बऱ्याचशा बहिणींनी हा प्रश्न विचारला होता, वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नामधील हा एक कॉमन प्रश्न आहे. तर मी आधीपासून इतर सरकारी योजना घेतली आहे, तर मी अर्ज करू शकते का? जर तुम्ही संजय गांधी निराधार योजना किंवा तत्सम योजना लाभ घेत असाल तर तुम्हाला ही योजनेचा लाभ मिळणार नाही. परंतु उदाहरणार्थ जर समजा तुम्ही नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असाल आणि त्या योजनेमधून तुम्हाला दर महिन्याला 1000 रुपये म्हणजे वर्षाला जर 12,000 मिळत आहेत, तर राहिलेले 500 रुपये जे आहेत ना ते तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधून दिले जातील. म्हणजे वर्षाला 6,000 रुपये तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधून मिळतील. आत्तासुद्धा जवळपास 8 लाखच्या आसपास महिला अशा आहेत ज्यांना नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण योजना दोन्ही योजनेचा लाभ दिला जातोय. ठीक आहे. त्यानंतर पुढचा जो कॉमन प्रश्न आहे की दादा, माझ्या नावावर 2 व्हीलर आहे, याचा काही परिणाम होतो का? तर नाही, 2 व्हीलरचा काहीही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त 4 चाकी वाहन असल्यास तुमचा योजनेचा लाभ नाकारला जाऊ शकतो, हे लक्षामध्ये घ्या. 2 व्हीलरचा काहीही प्रॉब्लेम नाही आहे. त्यानंतर बऱ्याचशा महिलांचा प्रश्न होता की दादा, आम्हाला हप्ता उशिरा जमा झाल्यास काय करावं? तर बघा, अधिकृत पोर्टलवर लॉग इन करून अर्जाची स्थिती तपासा किंवा स्थानिक समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क तुम्ही करू शकता. लाडकी बहीण योजना ऑफिशियल अपडेट आलेले आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी या संदर्भात अपडेट दिलेले आहे. त्यांनी स्वतः पोस्ट करून ही माहिती दिलेली आहे. आदिती तटकरे मॅडम काय म्हणाले आहेत त्यात आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवली होती. यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे 26.34 लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे. यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेतले असल्याचे, काही कुटुंबामध्ये 2पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे, तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केलेल्याच्या बाबी निदर्शनास आल्या आहेत. या माहितीच्या आधारे जून 2025 पासून 26.34 लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे 2.25 लाख पात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून 2025 महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यात आलेला आहे. तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या 26.34 लाख लाभार्थ्यांच्या माहितीची संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ शासनातर्फे सुरू करण्यात येईल. शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर काय कारवाई करायची याची माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत चर्चा करून योग्य तो निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. बघा, जवळपास 26.34 लाख महिला अपात्र करण्यात आलेल्या आहेत, परंतु त्यातल्या काही महिला पात्र करण्यात येणार आहेत. शहानिशा करून ज्या पास होतील त्यांना पात्र करण्यात येईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल, तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर थँक्यू सो मच आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर बघा, 26 लाख महिलांपैकी ज्या महिला या पुन्हा एकदा योजनेसाठी पात्र ठरतील, शहानिशेमध्ये पात्र ठरतील, पास होतील, त्या महिलांना 12वा हप्ता जूनचा पैसे त्यांना मिळतील. सोबत 13वा हप्ता, 14वा हप्ता, एकूण 4 टप्प्यामध्ये पैसे वाटप होतील. आता बघा, पहिला जो टप्पा असणार आहे, पहिल्या टप्प्यामध्ये 30% महिला, दुसऱ्या टप्प्यामध्ये 25%, तिसऱ्या टप्प्यामध्ये 25%, चौथ्या टप्प्यामध्ये 20% आणि पैसे जमा झाल्यावर अशा प्रकारचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती पडेल. 4 टप्प्यामध्ये आता होणार आहेत पैसे वाटप. त्यानंतर पुढची अपडेट आहे लाडकी बहीण योजनेचा 12वा, 13वा, 14वा, जून, जुलै, ऑगस्ट पैसे वाटप. रक्षाबंधन, नागपंचमी सणाचं गिफ्ट फक्त याच बहिणींना मिळेल ज्या बहिणींचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे, DBT ओके आहे, अशाच फक्त बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे होतील जमा.
ठीक आहे. तसेच आपल्या मराठी अनिकेत चॅनलतर्फे आता पैठणी साडी वाटप केली जाणार आहे. तर बघा, फ्रीमध्ये साडी दिली जाणार आहे. 2 पैठणी साड्या 2 लाख सबस्क्रायबर ज्या दिवशी होतील त्या दिवशी वाटप केल्या जाणार आहेत. ठीक आहे. या गिव्हअवेमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. आपल्या चॅनलतर्फे 2 पैठणी साड्या चांगल्या दर्जेदार क्वालिटीच्या वाटप केल्या जाणार आहे. आता ही साडी तुम्ही सुद्धा जिंकू शकता. यासाठी फक्त तुम्हाला चांगल्या चांगल्या कमेंट्स करायच्या आहे. ठीक आहे. ज्या दिवशी 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील त्याच दिवशी 2 पैठणी साड्या वाटप केल्या जातील. पोस्टाच्या माध्यमातून तुमच्या ॲड्रेसवरती या साड्या पाठवल्या जातील. त्यामुळे सर्वांनी या गिव्हअवेमध्ये पार्टिसिपेट करा. तर बघा, महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये आता रक्षाबंधन सण आणि नागपंचमी सणाचं गिफ्ट वाटप होत आहे. रक्षाबंधन सण आहे आज तारीख आहे 29 जुलै आणि आज आहे नागपंचमीचा सण आणि रक्षाबंधन सण आहे 9 ऑगस्ट. या दोन्ही सणाच्या शुभ मुहूर्तावरती आता सर्व महाराष्ट्र राज्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत लाडकी बहीण योजनेचे. आणि लाडकी बहीण योजनेचा आता जुलै महिन्याचा हप्ता वाटप होणार आहे. या संदर्भात लवकरच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम त्यांच्या एक्स अकाउंटवरती म्हणजे ट्विटरवरती पोस्ट करून माहिती देणार आहेत. आणि त्यानंतर सन्मान निधी वितरणास सुरुवात होणार आहे. त्यानंतर सर्व पात्र बहिणींच्या बँक अकाउंटमध्ये जुलै महिन्याचा हप्ता वाटप होणार आहे. तसेच लाडकी बहीण योजनेचा आता लगेच जुलै महिन्याचा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता महायुती सरकार वाटप करणार आहे. सर्व पात्र महिलांच्या बँक अकाउंटमध्ये आता होणार आहेत फक्त आणि फक्त पैसे वाटप. आता तुम्हाला एक्झॅक्टली डेट सांगतो, तुम्हाला लाडकी बहिणींचे पैसे कधी मिळतील. तर बघा, पैसे वाटपची जी तारीख आहे ती आहे 5 ऑगस्ट.